नमस्कार. सफलतेचे 7 आध्यात्मिक नियम या पुस्तकाच्या वाचनाच्या 11व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आपल्या सर्वांना मी ॲप्रिशिएट करतो आणि एक्नॉलेज करतो की आज 11वा दिवस आहे. आपण सर्वजण झूमच्या प्लॅटफॉर्मवर या बुक रीडिंगसाठी सर्वजण येत आहोत. मोठ्या संख्येने उपस्थिती आपली आहे. आज आपण एक नेक्स्ट लेवल पार करणार आहोत आपल्या या पुस्तकाची आणि 5वा सिद्धांत आज आपण समजून घेणार आहोत. संकल्प आणि इच्छेची शक्ती काय असते, लॉ ऑफ इंटेन्शन अँड डिझायर, हा आपण समजून घेणार आहोत. तर मिशननी सुरुवात करूया आपण आज. प्रणाली शिखंडे मॅडमला मी आमंत्रित करत आहे मिशनसाठी. बोला मॅडम. टीम में पॉसिबिलिटीज में मैं आपका दिल से स्वागत करती हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री यह दुनिया में पूरी दुनिया में यह अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है कि संभावना के द्वारा लोगों को जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करें, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इस तरह का जीवन जीना चाहते हो तो मैं आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करती हूँ। धन्यवाद। ग्रेट. थँक्यू व्हेरी मच प्रणाली मॅडम. मिशनसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला माहित आहे आपण पुढे जाण्यापूर्वी मेडिटेशन करत असतो आणि मेडिटेशनचा सर्वात चांगला प्रकार आहे तर सर्वांनी रेडी राहायचं आहे. व्हिडिओ ऑन करून 2 ते 2.5 मिनिटं स्वतःच्या स्वरूपासोबत ओळख करून घ्यायची प्रॅक्टिस करत आहे आपण. आपली जी अकड आहे प्रत्येकाची, ती आपल्याला विसरून 2-2.5 मिनिटासाठी विसरायची आहे. ती अकड की मी कोण आहे, मी कोण आहे हे आपल्याला विसरायचं आहे. सर्वांना माझी विनंती आहे की वॉर्मअप म्हणू आपण त्याला. आपल्या सेशनचा हा आपल्याला करायचा आहे. ग्रेट. बहुत पावरफुल, बहुत पावरफुल. ग्रेट. तर मेडिटेशन आपलं झालेलं आहे. मेडिटेशनचा हा नवीन प्रकार आपल्याला माहित झालेला आहे. तर आपण अध्यात्मामध्ये सफलतेची व्याख्या बघितलेली आहे आणि भौतिक संपदा हा एक भाग आहे यशाचा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप काही गोष्टी लागतात. सगळ्यात आधी आपलं आरोग्य लागतं. नंतर जीवनात उत्साह आणि ऊर्जा पाहिजे आपल्या.
आपले स्वस्थ संबंध पाहिजे, रचनात्मक स्वतंत्रता पाहिजे, आपल्याकडे भावनात्मक आणि मानसिक दृढता पाहिजे, लोकांचं चांगलं करण्याचा भाव पाहिजे आणि मनाची शांती. तुम्हाला सगळ्या सिद्धांतामध्ये हेच लक्षात येईल की मन शांत असणं किती जास्त गरजेचं आहे. जीवनामध्ये इच्छित तुमचे जे काही स्वप्न आहेत ते जर पूर्ण करायचे असतील, तुमची प्रत्येक इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल, तर पहिली रिक्वायरमेंट आहे की आपलं मन शांत पाहिजे. म्हणजे बघा, स्वास्थ्य 1 नंबरवर आहे आणि मनशांती 7 नंबरवर आहे आणि मधात बाकीच्या गोष्टी आहेत. आणि एवढं सगळं असून सुद्धा आपल्याकडे एक भाव पाहिजे की मी ईश्वराचं एक तत्व आहे, युनिव्हर्सचं एक तत्व आहे, मीच युनिव्हर्स आहे. आय एम युनिव्हर्स. त्यानंतर आपलं हे सच्ची सफलता आपण ज्याला म्हणतो, ही आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि सफलता हे काही मुक्काम नाहीये, ही यात्रा आहे. हे पण आपल्याला समजून घेणं खूप जास्त आवश्यक आहे. आतापर्यंत आपण 4 सिद्धांत बघितले. सर्वात पहिला सिद्धांत होता विशुद्ध ऊर्जा का सिद्धांत, प्युअर पोटेन्शियालिटी. आणि आपण हे बघितलं की आपल्याला शुद्ध बनायचं नाही आहे, आपण शुद्धच आहे. जी अशुद्धता आलेली आहे, समजदार झाल्यापासून आपला जो अहम वाढलेला आहे, त्याला समजून घ्यायचा आहे. अहंकार सोडा असं म्हणणं योग्य नाही आहे, कारण तो सुटेल की नाही कोणाला माहीत नाही आहे. त्याला आधी समजून घ्यावं लागेल आपल्याला. अहंकार नसला पाहिजे हे तर प्रत्येकच जण सांगते. पण अहंकार किती लेव्हलचा असू शकतो, निरअहंकार असण्याचा सुद्धा अहंकार असतो, हे पण आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण सृष्टीचा जो स्रोत आहे, तो प्युअर पोटेन्शियालिटी आहे. आणि त्याच्यामध्येच मग अप्रकट वस्तू प्रकट होत असतात, अव्यक्त वस्तू व्यक्त होत असतात, अभिव्यक्त होत असतात. आपल्याला तो बोध करून घ्यायचा आहे, की आपलं खरं स्वरूप काय आहे? आपलं मूळ स्वरूप काय आहे? याची आपल्याला जाणीव करायची आहे आणि आपल्याला त्या मूळ स्वरूपासोबत आपलं तारतम्य बसवायचं आहे. जे युनिव्हर्स आहे, जे निसर्ग आहे, सृष्टी आहे, त्याच्यासोबत आपल्याला तारतम्य बसवायचं आहे. आणि त्याच्यासाठी 3 प्रॅक्टिस आपल्याला सांगितल्या होत्या, की मौन राहायची प्रॅक्टिस करायची आहे, मेडिटेशन करायचं आहे, अनिर्णय राहण्याची क्षमता करायची आहे, मतं थोपायची नाही आहेत कोणावर, व्यक्तीवर, वस्तूवर, परिस्थितीवर. आणि चौथं नेचरच्या संपर्कात राहायचं आहे. हे 4 संकल्प आपण केलेले आहेत. दुसरा सिद्धांत आहे गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. आपण बघितलं की ही जी सृष्टी आहे, हे ब्रह्मांड आहे, हे संचालित कसं होते? तर आदान-प्रदान, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग हे 2 पैलू आहेत, ज्याच्या माध्यमातून हे पूर्ण जग चालत आहे. आणि आपण जर अर्पण करण्याचा भाव ठेवला, आपण जर गिव्हिंग केलं निस्वार्थ वृत्तीनं, आणि रिसिव्हिंग पण आपल्याला करावं लागणार आहे, त्याच्यासाठी पण खुलं राहावं लागणार आहे. तर आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस केली की प्रत्येक व्यक्तीला जेव्हा मी भेटेल, जेव्हा कोणाकडे जाईल, तर मी काहीतरी घेऊन जाईल. मग ते वस्तुरूपात असण्याची गरज नाही, ₹1 खर्च करण्याची गरज नाही. एक फूल, एका चिठ्ठीवर काही चांगले विचार, त्याच्याबद्दल चांगल्या शुभेच्छा, त्याचं चांगलं झालं पाहिजे, हे आपण त्यांना देऊ शकतो. नंतर पाहिला आपण कर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ कर्मा, कॉज अँड इफेक्ट. जेव्हा आपण एक कर्म निवडत असतो, तेव्हाच त्याचे परिणाम निवडत असतो. काल मी एक कर्म केलं, दुपारी हॉटेलमध्ये जेवलो. मला जेवायचं नव्हतं ॲक्चुअली. मला फक्त असं हलकं-फुलकं काहीतरी खायचं होतं. पण मग असं वाटलं काल वेडनेसडे चाट होता आणि रात्री उशीर होईल जेवायला, तर जेवूनच घेऊ. पण मग मी जे जेवण केलं त्याचे परिणाम मी तेव्हाच चूज केले आणि मला रात्री थोडा त्रास पण झाला त्याचा. तर तो जो त्रास झाला तेव्हा मला कुठलीही कंप्लेंट नव्हती त्या हॉटेलच्या व्यक्तीबद्दल किंवा तिथल्या जेवणाबद्दल. कारण चूज मी केलं होतं तिथं जेवण करणं. मी फक्त त्या घटनेतून शिकलो, की मी तिथं काय करायला पाहिजे होतं, त्या भूमिकेमध्ये मी उभा होतो. तर आपण दररोज कर्म करतो, उठल्यापासून झोपेपर्यंत 2 चॉईस आपल्याला असतात. तिथं मी साधं दहीपुरी वगैरे पण खाऊ शकलो असतो. पण मी जेवण करणं निवडलं, एक कर्म केलं मी आणि त्याचे परिणाम तेव्हाच मी निवडले. आणि ते जे मला मिळाले त्याचं मी स्वागत केलं. कंप्लेंट नाही केली त्या ठिकाणी. जे काही मला
तब्येतीवर थोडा त्याचा परिणाम झाला असेल. तर तिसरा सिद्धांत खूपच पॉवरफुल आहे. कर्म निवडताना जागरूकता वाढवायची आहे आपली. कारण आपण प्रत्येक वेळेस जागृत नसतो. त्यावेळेस मी जागृत नव्हतो पूर्णपणे, नाहीतर मी फक्त नाश्ता केला असता. चौथा सिद्धांत आपण बघितला, लीस्ट एफर्ट, न्यूनतम प्रयास का सिद्धांत. आपण जर या सृष्टीसोबत ताळमेळ केला तर आपल्या लक्षात येईल की किती सहजतेनं आपण आपल्या जीवनात जे पाहिजे ते मिळवू शकतो. प्रकृति की प्रज्ञा बिन प्रयास बिना उद्वेग से निश्चिंतता से संतुलन सामंजस्यता से और स्नेह से अपने कार्य किया करती. प्रेमानं प्रेरित असलेलं कार्य तुम्हाला सहज करता येतं. त्याच्यासाठी ताकद लागत नाही तुम्हाला कुठल्याच प्रकारची. आणि म्हणून आपल्याला संतुलन बनवायचं आहे, सामंजस्यता बनवायची आहे, आनंदी आणि उत्साही राहायचं आहे. त्याचं जे बल आहे ते कार्य करते. मग आपल्याला काम करायची गरज पडत नाही. पण जेव्हा आपण हे आपल्या जीवनात नसते, तेव्हा खूप सारी ताकद आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जा आपली खर्च होत असते. आणि आता पाचवा खूपच महत्वाचा सिद्धांत आपण आज बघणार आहोत, संकल्प और इच्छा का सिद्धांत. संकल्प शब्द तुमच्यासाठी नवीन नाही, इच्छा शब्द तुमच्यासाठी नवीन नाही. पण संकल्प आणि इच्छेमध्ये काय शक्ती असते आणि या प्युअर पोटेन्शियालिटी मध्ये त्याचं काय महत्व आहे, हे आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. प्रत्येक संकल्प और इच्छा में निहित रहती है उसके पुरे होने की प्रक्रिया. बघा, पहिलंच वाक्य किती पॉवरफुल आहे. प्रत्येक संकल्प जो असतो आपला किंवा जी आपली इच्छा असते त्याच्यामध्येच दडलेली असते तो संकल्प, ती इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया. आपण जेव्हा काही इच्छा व्यक्त करतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, किंवा आपण संकल्प करतो की मला हे पाहिजेच पाहिजे, तर त्याच्यामध्येच ते पूर्ण होण्याची प्रक्रिया दडलेली असते. विशुद्ध साम्राज्य के विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य में, विशुद्ध ऊर्जेचं जे साम्राज्य आहे, प्युअर पोटेन्शियलिटी, संकल्प और इच्छा में असीम संयोजन शक्ती होती है. आपण जर प्युअर झालो तरचा विषय आहे की आपले संकल्प आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्याचं खूप मोठं संयोजन करण्याची शक्ती असते. और जब हम विशुद्ध ऊर्जा की उपजाऊ धरती में किसी संकल्प के बीज बोते हैं, आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये म्हणू शकतो मी, आपल्या चेतनेमध्ये, होशमध्ये असं म्हणू आपण, की आपण त्या धरतीमध्ये जेव्हा बीज टाकतो संकल्पाचं, तेव्हा ते मूर्त रूप धारण करते. तब इस असीम संयोजनकारी शक्ती को हम अपने लिए काम में लगा देते हैं. म्हणजे ही जी शक्ती आहे, ही जी पॉवर आहे युनिव्हर्सची, जी सहज संचलित होत आहे. आपण बघितलं की गवत वाढण्याचा प्रयत्न करत नाही, पक्षी उडण्याचा प्रयत्न करत नाही, मछली तैरने का प्रयास नहीं करती, पृथ्वी घूमने का प्रयास नहीं करती, सूरज चमकने का प्रयास नहीं करता. हे सगळं चालू आहे व्यवस्थित. याच्यामध्ये कोणीही प्रयत्न करत नाही, कोणाला घाम येत नाही हे करता करता. आपल्याला सुद्धा इतक्या सहजतेनं आपल्या जीवनाकडे बघणं गरजेचं आहे. आणि त्या विषयामध्ये जेव्हा आपण काही संकल्प आणि इच्छा टाकू, तर त्याच्यासाठी पण आपल्याला कुठली मेहनत करण्याची गरज पडणार नाही. तर संकल्प आणि इच्छेमध्येच प्रक्रिया लपलेली असते, हे लक्षात घ्या. आरंभ में इच्छा आई. सगळ्यात पहिले माणसाजवळ एक इच्छा आली. पुरातन काळापासून आपण जर विचार केला तर सर्वात आधी इच्छा आली, जो की मन का पहिला बीज थी. म्हणजे जे मन तयार झालं आपलं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक इच्छा आली आणि ते पहिलं बीज होतं त्या मनाचं. अपने हृदय में ध्यानस्थ रहकर मनीषियों ने अपनी ध्यान दृष्टि से प्रकट व अप्रकट के बीच की कड़ी को खोज निकाला. जे ऋषी मुनी होऊन गेले आपल्या देशामध्ये, त्यांनी ध्यानात बसून ह्या अप्रकट आणि प्रकट मधली कडी शोधून काढलेली आहे. सृष्टी की ऋचा, ऋग्वेद मधून हा रेफरन्स घेतलेला आहे. सफलतेचा पाचवा सिद्धांत, आध्यात्मिक सिद्धांत, फक्त सिद्धांत नहीं है, संकल्प और इच्छा का सिद्धांत. यह सिद्धांत इस तथ्य पर आधारित है कि ऊर्जा और प्रज्ञा संपूर्ण प्रकृति में सर्वत्र विद्यमान है.
ऊर्जा म्हणजे एनर्जी, प्रज्ञा म्हणजे विशडम. संपूर्ण प्रकृतीमध्ये याचा प्रेझेन्स आहे. ऊर्जेचा प्रेझेन्स आहे, विजडमचा प्रेझेन्स आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. वास्तव में क्वांटम क्षेत्र के स्तर पर, क्वांटम फिजिक्स बद्दल आपण ऐकलेलं आहे, सिक्रेट ज्या लोकांनी बघितलं असेल, क्वांटम फिजिक्स, त्याच्यामध्ये त्याचं जे क्षेत्र आहे, क्षेत्र के स्तर पर ऊर्जा और सज्ञान, सज्ञान म्हणजे शुद्ध जाणीव के अतिरिक्त कुछ और है ही नहीं. म्हणजे आपल्याला शुद्ध जाणीव ठेवायची आहे कुठलंही काम करताना, ऊर्जा या ठिकाणी उपलब्ध आहे. वास्तव में विशुद्ध चेतना, विशुद्ध चेतना म्हणजे कॉन्शियसनेस, विशुद्ध ऊर्जा, प्युअर एनर्जी का ही दूसरा नाम क्वांटम क्षेत्र है. विशुद्ध ऊर्जा आणि कॉन्शियसनेस, आपण म्हणतो ना कॉन्शियसली. आता मला सीट बेल्ट लावायची सवय नव्हती गाडी चालवताना, आणि थोडं असहज वाटायचं सीट बेल्ट लावल्यानंतर, बांधल्यासारखं वाटायचं. पण कोणतरी मला सांगितलं की सीट बेल्ट जर लावलेला नसला आणि ऍक्सिडेंट झाला तर एअरबॅग खुलत नाहीत. तर माझा व्हाय क्लिअर झाला की सीट बेल्ट का लावायला पाहिजे. आणि माझ्यासाठी माझं जीवन खूप महत्वपूर्ण आहे, कारण मला सोसायटीत डिफरन्स आणण्यासाठी 100 वर्ष जगायचं आहे. तर मी बेल्ट लावणं सुरू केला कॉन्शियसली. जागृत राहून प्रत्येक वेळेस मी सीट बेल्ट लावला, आणि काही दिवसातच असं झालं की ती जी प्रक्रिया आहे सीट बेल्ट लावण्याची ही ऑटोमॅटिक झाली माझ्या लाईफमध्ये. आता मला सीट बेल्ट लावावं लागत नाही, तो आपोआप लागतो. सीटवर बसता बरोबर 200 मीटर जरी गाडी जायची असली तरी सीट बेल्ट लागलेला असतो. आता सीट बेल्ट नाही लावला तर असहज वाटतं. तर हे एक्झाम्पल याच्यासाठी दिलं, विशुद्ध चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. आपण कुठलंही काम जेव्हा कॉन्शियस राहून करतो, तेव्हा ती सवय बदलायला किंवा कोणती सवय लावायला बिलकुलही वेळ लागत नाही. कोणतं व्यसन सुटायला सुद्धा 1 सेकंदाचं काम आहे. आपण लोकांचं ऐकतो की मला कुठलं व्यसन सोडायचं आहे तर एकदम सुटणार नाही, मी हळूहळू सोडतो. असं काही नसते. ज्या व्यक्तीचा जेवढा कॉन्शियसनेस आहे त्यानुसार तो व्यक्ती एका सेकंदात सगळं काही सोडू शकतो. यह क्वांटम क्षेत्र संकल्प इच्छा से प्रभावित होता है. हे जे क्वांटमचं फिजिक्स आहे, हे जे क्षेत्र आहे, आता क्वांटम कशाला म्हटलं? कॉन्शियसनेस आणि प्युअर एनर्जी. कॉन्शियसनेस आणि प्युअर एनर्जीला क्वांटम क्षेत्र म्हटलं. आणि हे क्वांटम क्षेत्र इच्छेनं आणि संकल्पानं प्रभावित होते. तुम्हाला शाहरुख खानचा डायलॉग माहित आहे? अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में आपकी मदद करती या आपके लिए जुट जाती है. ते हेच आहे. तुम्हाला माहित आहे शाहरुख खानची स्टोरी? प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की तो व्यक्ती काय होता, कुठून आला, आणि तो जो डायलॉग ज्यांनी ज्यांनी बघितला असेल तो कुठं उभा राहून त्यांनी तो म्हटला, आणि किती पॉवर आहे त्याच्यामध्ये. त्यांनी डीपर लेवलला जाऊन कॉन्शियसली आणि प्युअर एनर्जी मध्ये येऊन त्यांनी तो संकल्प केला त्या जीवनासाठी. अक्षय कुमारची स्टोरी तुम्हाला माहित आहे. आज ते ज्या बंगल्यात राहतात त्याच्या पुढे एक दिवस उभं राहून त्यांनी संकल्प केला होता की कधीतरी हा माझा असेल. आणि असे लाखो उदाहरण आहेत जगामध्ये की त्यांनी संकल्प केला कुठल्या गोष्टीचा आणि त्यांनी ते मिळवलं. त्याच्या मागे हेच सगळं आहे. कदाचित त्या लोकांना हे माहिती नसेल, बाय डिफॉल्ट त्यांनी हे केलं, त्यांच्याकडून घडलं ते बाय डिफॉल्ट. तितकं डीप मध्ये आपल्याला जाऊन, आणि हे सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये आलेलं आहे.
फक्त शब्द वेगळे आहेत. प्रत्येक गोष्ट या जगामध्ये मूलतत्वापासून बनलेली आहे. आणि जेव्हा आपण एक विचार करतो, तुम्हाला मला आपल्याला जे डोळ्यांना दिसणारी प्रत्येक वस्तू आहे, आता ही वस्तू आहे, हे कधीतरी एक विचार होती, कोणाचा तरी विचार होता. पण तो विचार मूर्त रूप धारण कधी केलं त्यानं? त्या विचार करणाऱ्यानं संकल्प केला आणि त्याला युनिव्हर्सनं सपोर्ट केला. मग इथं विमान पण बनलं, रेल्वे पण बनली, काय नाही बनलं. इलेक्ट्रिक बनली, बल्ब बनले, काय नाही बनलं इथं. मोटर पंप बनले, सायकल बनली. थोडं जागृत होऊन विचार करा या गोष्टीचा. तेही माणसंच होते ज्यांनी हे बनवलं. ज्यांनी हे सगळे शोध लावले ते आपल्याच सारखे होते. फक्त ते कनेक्ट झाले त्या प्युअर पोटेन्शियालिटी सोबत. म्हणून ते जगाला एवढं काही देऊ शकले. कोणताही शोध कोणत्याही शास्त्रज्ञानं त्याच्या समाजासाठी, त्याच्या देशासाठी लावला का? संपूर्ण मानव जातीसाठी त्यांनी तो शोध लावला. त्याच्याकडून ते करून घेतलं गेलं. तर विचार तत्व जेव्हा मूल तत्वापर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्या जीवनात ह्या घटना प्रकट होतात. खूप सिंपल आहे एका अँगलनं जर आपण बघितलं तर. खूप हळूहळू मी जात आहे कारण हेवी व्हायला नको आणि सगळं काही लँड होणं गरजेचं आहे. तर मी फक्त 5-6 लाईन शेअर केल्या तुमच्यासोबत. परत एकदा आपण त्याच्यावर विचार करू, की इच्छा आणि संकल्प आपण बघत आहोत या ठिकाणी. सिद्धांत संकल्पाचा आणि इच्छेचा, एनर्जी आणि विजडम त्याला म्हणतात आणि ही संपूर्ण सृष्टीमध्ये विद्यमान आहे. क्वांटम क्षेत्राच्या स्तरावर ऊर्जा आणि सज्ञान, प्रज्ञा म्हणजे बोध त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. वास्तवमध्ये विशुद्ध चेतना म्हणजे कॉन्शियसनेस आणि प्युअर एनर्जी हेच क्वांटमचं दुसरं नाव आहे. क्वांटम क्षेत्रात संकल्प आणि इच्छेनं ते प्रभावित होते. तुम्ही जेव्हा संकल्प कराल केंगनमध्ये -8 होण्याचा, तर कोणी होईल की नाही माहित नाही, पण तुम्ही होऊन जाल. आणि मग तो जर्नी आहे. कधी व्हाल तो विषय नाही आहे. आणि सफलता -8 झाल्यावर, -3 झाल्यावर नाही आहे. तो तर प्रवास आहे. आपण जणू अनुभवलेला आहे आता. संकल्पाची गरज आहे. आणि संकल्पानं ते क्वांटम क्षेत्र प्रभावित होते आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काम करायला लागतात. तुम्ही त्याला कामाला लावू शकता. कोई भी फूल, फूल बघा तुम्ही. कोई भी फूल, इंद्रधनुष्य, पेड़, घास की पत्ती या मानव शरीर जब अपने मूल तत्वों में विलीन हो जाता है, तब वह ऊर्जा व सज्ञान, सज्ञान म्हणजे जाणीव बन जाता है. आपण जेव्हा मूळ स्वरूपाकडे जातो, तर तेव्हा ऊर्जा आणि जाणीवेनं आपण भरलेलो असतो. वास्तव में यह समूचा ब्रह्मांड अपने मूल स्वरूप में गतिमान ऊर्जा का सज्ञान ही तो है. सगळं काही गतिमान आहे या ठिकाणी. तुम्ही ऑब्झर्व करा. आपके व किसी पेड़ के बीच अंतर केवल आप दोनों के शरीरों के सज्ञान व ऊर्जा के अंतर्निहित तत्वों का ही तो है. भौतिक स्तर पर आप और पेड़ दोनों में पुनरावृत्त किए गए, रिसायकल किए गए. आपल्याला सगळ्यांना नॉलेज आहे की एनर्जी ट्रान्सफर होते फक्त. झाडांचे पानं गळतात आणि ते मातीत जातात, सडतात आणि त्याचं खत बनते. आणि तेच झाडाला परत न्यूट्रिशन देतात. हे सायकल समजून घ्यायचे आपल्याला. रिसायकल हेच चक्र आहे जीवनाचं. एक जैसे ही तत्वों से बने हुए है. आपण सगळे जण, झाड असो आपण असो, एकाच तत्वांनी आपण बनलेलो आहोत, जिसमें अधिकांशतः कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन तथा थोड़ी थोड़ी मात्रा में अन्य तत्व है. इन तत्वों को आप किसी हार्डवेयर की दुकान से कुछ रुपयों में खरीद भी सकते हैं. इसीलिए आपके व पेड़ के बीच जो अंतर है, वह कार्बन या हाइड्रोजन या ऑक्सीजन का नहीं है,
सच तो यह है कि आप और पेड़ तो अपने अपने कार्बन और ऑक्सीजन का आदान प्रदान एक दूसरे के साथ लगातार कर रहे हैं. आपल्याला या गोष्टीची जाणीवच नाही की आपल्याला वाटते झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, पण आपणही झाडांना कार्बन डायऑक्साईड देतो. लेन देन दुसरा सिद्धांत पूर्ण होता या ठिकाणी. आपल्याला वाटते नदी झाडांना पाणी देते, नदीच्या काठावर झाडं असतात. पण तुम्ही हा विचार नाही केला असेल की झाडं नदीला पाणी देतात. झाडांमुळे तिथं पाऊस पडतो. तर सगळे आपण एकमेकावर डिपेंड आहोत. सगळे एकमेकाशी संलग्न आहोत. कोणाचंच एकट्याचं काहीही अस्तित्व नाही आहे. नदीमुळे झाडं आहेत, झाडांमुळे नदी आहे. आपण झाडांमुळे आहोत, झाडं आपल्यामुळे आहेत. ऑक्सिजन आणि कार्बनचं आदान प्रदान या ठिकाणी चालत आहे. विचार करायचा आहे आपल्याला या गोष्टीचा डीप मध्ये जाऊन. इसलिए आप दोनों के बीच जो वास्तविक अंतर, जो वास्तविक भिन्नता है, वह है आप दोनों की ऊर्जा व संज्ञान का भिन्न भिन्न होना. फक्त जाणीव वेगळी आहे, माणसाला वेगळी जाणीव आहे. आपण म्हणतो पृथ्वी तलावर एकच प्राणी आहे जो विचार करू शकतो, आणि तो आहे माणूस. आता माणसाला विचार करण्याची शक्ती दिली युनिव्हर्सनं, तर चांगला विचार करायला पाहिजे माणसानं, मला वाटतं. आपण जेव्हा निगेटिव्ह विचार करतो तेव्हा त्या शक्तीचा दुरुपयोग करतो आपण, माझ्या नजरेमध्ये. विचार करण्याची शक्ती छोटी नाही आहे, कारण तिथूनच सगळं निर्माण होणार आहे. इच्छा माणूसच व्यक्त करू शकतो. त्या इच्छा पूर्ण करणं माणसाचा मूळ स्वभाव आहे, आणि म्हणून सहजतेने या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आपल्या जीवनामध्ये. प्रकृति की व्यवस्था में आप और मैं एक विशिष्ट प्रजाति है. आपणच एक असे विशिष्ट जीव आहोत. हम सभी में एक जैसा मज्जा तंतु है, जो कि उस विकेंद्रित बीम की ऊर्जा के व संज्ञान के प्रति सजग रहने की क्षमता रखता है. आपल्याकडे चॉईस आहे, आपल्याकडे जागरूकता आहे. मी मधात कधीतरी बोललो की एखादा शाकाहारी प्राणी असेल, तो मांस नाही खाऊ शकत, त्याला चॉईस नाही आहे. एखादा मांसाहारी प्राणी असेल, तो शाकाहार नाही खाऊ शकत. मनुष्य प्राणी सोडून इतर सगळ्या जीव जंतू, पशु पक्षी, कीटक यांना कुठलीही चॉईस नाही आहे. विचार करण्याची त्यांच्याकडे शक्ती नाही आहे, जी माणसाकडे आहे. आणि म्हणून त्या क्षमतेला आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला जागरूकता आपली वाढवायची आहे, जो की इस भौतिक शरीर को चलाया करता है. ही जागरूकता जी आहे, ऊर्जा आणि संज्ञान, आपल्याकडे जो मज्जातंतू आहे त्याच्या प्रती, त्याच्यामध्ये क्षमता आहे हे सगळं हँडल करण्याची. आपल्याला ती जागरूकता वाढवायची आहे. त्याच्यामुळेच आपलं भौतिक शरीर चालते. अपनी इस क्षमता को विषयनिष्ठ रूप से हम अपने विचारों, अनुभूतियों, भावनाओं, इच्छाओं, स्मृतियों, सहज प्रवृत्तियों, आवेगों और विश्वासों के रूप में अनुभव किया करते. आपल्यामध्ये जी ही पॉवर आहे, ही जी क्षमता आहे, हे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभव करत असतो दररोज. बघा, विचार येतात आपल्या डोक्यात वेगवेगळे, अनुभूती होते आपल्याला वेगवेगळी दररोज, भावना असतात आपल्यामध्ये, इच्छा निर्माण होतात आपल्यामध्ये. कोणाची गाडी पाहिली चांगली, कोणाचं घर पाहिलं चांगलं, इच्छा उत्पन्न होतात ना. जे बॅचलर असतील, एखादी चांगली मुलगी दिसली, एखाद्या मुलीला एखादा चांगला मुलगा दिसला, तर इच्छा उत्पन्न होतात. मग स्मृती, मेमरीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी असतात. सहज प्रवृत्ती, आवेग आणि विश्वास, ह्या रूपात आपण ह्या गोष्टी अनुभवत असतो. एक व्यक्ती काहीतरी बघतो आणि त्याला विश्वास असतो की हे मी मिळवू शकतो. एक व्यक्ती काहीतरी बघतो आणि त्याला वाटते नाही यार, हे माझ्यासाठी नाही आहे. हे आपले विचारच आहेत. हा आपला विश्वास आहे, जो कमी जास्त प्रमाणात प्रकट होत असतो. और इसी
बीम को हम वस्तुनिष्ठ रूप में अपने पार्थिव शरीर की तरह अनुभव करते हैं और इस पार्थिव शरीर के माध्यम से हम इसी बीम के संसार रूप में अनुभव किया करते हैं। लेकिन यह सब है एक ही चीज। सार काय याचा? मधात काही समजलं नसेल तर विसरून जा, त्याच्यात अटकून बसू नका। सार काय आहे? सब एक ही चीज है। जे सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये सांगितलं, प्रत्येक वस्तू मूल तत्वापासून बनलेली आहे जगामध्ये। इसलिए प्राचीन मनीषियों ने कहा है, मैं वही हूं, तुम भी वही हो, सर्वस्व वही है और सर्वत्र भी केवल वही है। तुकडोजी महाराजांचं भजन आहे, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है। तेरी रंगभूमी, पृष्ठभूमी वेगवेगळी आहे, प्लॅटफॉर्म वेगवेगळा आहे। कोणी कुठं नाचत आहे, कोणी तबला वाजवत आहे, कोणी गाणं म्हणत आहे। भाषा किती आहेत, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, वेशभूषा वेगळ्या आहेत, पण प्रत्येक ठिकाणी तू आणि तूच आहेस। मी पण तूच आहे, तू पण तूच आहे, सर्वस्व तूच आहे। एक चीज आहे ते। आणि या एका वस्तूचं, एका गोष्टीचं आपल्याला जाणीव ठेवायची आहे की वेगळं काहीच नाहीये। आपकी काया ब्रह्मांड की काया से अलग नहीं है। पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि आपल्या शरीरात पण 71% पाणी आहे। आपल्याला पाण्यात जाऊन चांगलं वाटते, आधी मी बोललो, कारण पाणी शरीरात तेवढं आहे। पाण्याचा पाण्याशी संबंध येतो तर चांगलं वाटणारच आहे। सर्व काही एक आहे। क्वांटम तंत्र के स्तरों पर कहीं कोई स्पष्ट सीमाएं निर्धारित नहीं है। क्वांटमच्या क्षेत्रात सीमा, लिमिट नावाचा शब्द नाही आहे। अनेक पिक्चर बनलेले आहेत की आपण कल्पना करू शकत नाही अशा गोष्टी लोकांनी कंप्लीट केलेल्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये, कारण ते पागल होते त्या गोष्टीसाठी। पागल होतेचा अर्थ काय? त्यांचे संकल्प होते बाय डिफॉल्ट। तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली, 4था वर्ग शिक्षण आहे। कसं काय घडलंय सगळं? गाडगे बाबांचं तर शिक्षणच नाही आहे। मग आपण याला चमत्कार मानतो किंवा आपण त्यांना वेगळं मानतो आणि आपल्याला आपण माणूस मानतो, त्यांना आपण देव मानतो। ओशो नेहमी सांगतात की आपण दुसऱ्याला देव याच्यासाठी मानतो की आपल्याला मग काही करावं नाही लागत। हात जोडले की आपण मोकळे होऊन जातो। पण आपण जर स्वतःलाच म्हटलं मीच देव आहे, मीच युनिव्हर्स आहे, तर मग खूप मोठी जबाबदारी होऊन जाते आपल्यावर। आणि आपलं जे मन आहे, आपला जो अहम आहे, तो म्हणते नाही, तू कुठली जबाबदारी घेऊ नको, तू जसा आहे तसा ठीक आहे, तू माणूस म्हणूनच जग आणि सगळं भटकत राहा जीवनभर। क्वांटम स्तरावर कुठल्याही सीमा नाही आहेत आणि म्हणून तुम्ही, मी, आपण जर याची जाणीव ठेवली तर आपण बिना सायास, बिना प्रयास, बिना संघर्ष जे काही आपल्याला पाहिजे असेल ते आपण मिळवू शकतो। इस विराट क्वांटम विस्तार में आप एक अलग आभास देती हुई एक छोटी सी तरंग है। बघा, एक दगड जेव्हा तलावात टाकला जातो तर तरंग एक नसते ना, कितीतरी तरंग तयार होतात। त्याच्यातला एक तरंग आपण आहे, एक लहर आपण आहे, एक कंपन आपण आहे, एक चक्री, एक भवरी, एक छोटा सा बगुल मात्र ही है। यह विराट क्वांटम विस्तार, यह ब्रह्मांड आपकी ही विस्तारित काया है। आपण त्याचा अंश आहे, एक भाग आपण आहे आणि ती आपलीच विस्तारित केलेली सगळी परिस्थिती आहे। मानव स्नायु तंत्र न केवल अपने क्वांटम फील्ड के संज्ञान व ऊर्जा के प्रति सजग होने में सक्षम है। आपलं जे मज्जातंतू आहे, आपल्याला विचार करण्याची जी शक्ती मिळालेली आहे, ती केवळ फक्त क्वांटम फील्ड मध्ये सजग राहण्याची क्षमता आहे असंच नाही,
तर मानव चेतना, आपल्यामध्ये जी चेतना है, अपने अनोखे स्नायु तंत्र के कारण अत्यंत नमनीय भी है। अतः आप में यह क्षमता भी है कि आप संज्ञान और उन अंतर वस्तुओं में सजगता पूर्वक बदलाव भी कर सकते। असं नाही की सगळं ऑटोमॅटिक होत आहे. आपल्याकडे ती पॉवर आहे की आपण आपली जागरूकता वाढवून आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या दिशा ठरवू शकतो. आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसून पाहिजे त्या स्पीडनं, पाहिजे त्या रोडवर आपली गाडी आपण चालवू शकतो जीवनाची. हे या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. जो कि आपके पार्थिव शरीर को प्रवृत्त किया करते हैं, उसे चलाते हैं। आप अपनी क्वांटम यंत्रवत काया की ऊर्जा व संज्ञान में अपनी सोच समझ में बदलाव भी ला सकते हैं और इस तरह अपनी विस्तारित काया की, यानी आपके परिवेश की, आपके संसार की ऊर्जा व संज्ञान को प्रभावित भी कर सकते हैं और जो आप होना चाहते हैं उसे होने दे। तुम्ही अडवू नका त्याच्यात, तुम्ही भीती शंका टाकू नका त्याच्यामध्ये. संकल्प करा आणि युनिव्हर्सवर सोडून द्या, काम करत राहा. पुढे खूप मस्त दिलेलं आहे पुस्तकामध्ये, जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे डीपर लेवलला ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. जे समजत नसेल तुम्हाला त्याचा विचार सोडून द्या. मी परत परत सांगत आहे, सार समजून घ्यायचा आपल्याला पूर्ण. चेतना में बदलाव चैतन्यता में निहित रहने वाले दो गुणों के द्वारा लाया जा सकता है. आपल्याला हे सगळं जीवनात मिळवण्यासाठी आपल्या चेतनेमध्ये कशा प्रकारे हे सगळं आपण करू शकतो, त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे अवधान, अटेन्शन, सावधान, आणि दुसरा आहे संकल्प. आपल्याला सावधान होण्याची गरज आहे. लग्न लागते तेव्हा सावधान म्हणतात, कारण एक वेगळा जीवन प्रवास सुरू होणार असते आणि म्हणून आपल्याला वारंवार ते लग्न लावणारे जे असतात ते किती वेळा सावधान म्हणतात, सावधान. पण आपण ते एक परंपरा म्हणून त्याला ऐकत नाही. पण खरंच सावधान होण्याची गरज आहे आपल्याला जीवनामध्ये. अटेन्शन, अवधान ऊर्जा देता है. आपण जेव्हा सावधान असतो त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि संकल्प आपल्या जीवनाला दिशा देतात. आता सोपं वाटत असेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही सावधान असता तेव्हा तुमची ऊर्जा काम करते आणि जेव्हा तुम्ही संकल्प करता त्या ऊर्जेला दिशा मिळते. तुम्ही वारंवार माझ्या तोंडून ऐकलेलं आहे, नेहमी यूज करतो मी दैनंदिन जीवनामध्ये. ऊर्जा वहीं बहती है जहां ध्यान जाता है. ऊर्जा वहीं बहती है जहां ध्यान जाता है. ऊर्जा तो है, ऊर्जा तर आहे, वाहत तर आहे, पण ती जिथं कुठं वाहत आहे, जिथं आपलं ध्यान आहे. ज्या लोकांचं प्रॉब्लेमवर ध्यान आहे त्या लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम वाढत आहेत. समस्यांवर जे लोक ध्यान केंद्रित करतात त्यांच्या जीवनातल्या समस्या कधीच कमी होत नाहीत. पण त्यांना ते सूत्र माहित नाही की ध्यान हटवण्याची गरज आहे, ध्यान भटकवण्याची गरज आहे त्या समस्येवरून. जे लोक सोल्युशनवर ध्यान केंद्रित करतात त्यांच्या जीवनात समस्याच नसतात. विषय शेवटी येणार आहे ध्यानावर, की तुमचं ध्यान कुठं आहे. सगळ्यात महत्वपूर्ण आहे. गोरी पलट तेरा ध्यान किधर है. आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला, काय बोलत आहे तू, माहित आहे तुला ध्यानावर आहे का तू, असं म्हणतो आपण. म्हणजे जो व्यक्ती ध्यानावर असते तो काही गलत चुकीचं बोलू शकत नाही, हेच आपल्याला बोलायचं आहे त्या वाक्यामध्ये. आणि जेव्हा आपल्याकडून काही चूक घडते आपण काय म्हणतो, सॉरी माझं ध्यान नव्हतं, माझं लक्ष नव्हतं. म्हणजे जेव्हा ध्यान नसते, जेव्हा लक्ष नसते तेव्हा आपण चुकीचे कामही करू शकतो, आपल्या हातून चुकाही होऊ शकतात. आणि म्हणून खूप सोपं आहे होशपूर्वक जीवन जगायचं आपल्याला. जेवण करताना सुद्धा होशपूर्वक करायचं आहे. पण आपण मोबाईलवर बोलता बोलता जेवण करतो, टीव्ही पाहता पाहता जेवण करतो, गाडी चालवता चालवता मोबाईलवर बोलतो, आपण ध्यानावर नसतो तेव्हा. आणि म्हणून अपघात होतात जीवनामध्ये.
प्रत्येक ठिकाणी ध्यान गरजेचं आहे. आणि मी पण हे सगळं अनुभवलेलं आहे आणि आता मी त्याच्यातून बाहेर आलेलो आहे 100%. कोणत्या गोष्टीतून? गाडी चालवताना जेव्हा मी मोबाईलवर बोलायचं, फोर व्हीलर नाही, स्पीकर आहे ना गाडीमध्ये, ब्लूटूथ आहे, काही प्रश्न नाही. पण बोलता बोलता 40% लक्ष आपलं विचलित होते. आणि मग बरेच गावं येऊन जातात. आपल्याला लक्ष अरे हे गाव गेलं? लक्षही नाही. लक्ष बोलण्यात होतं ना. द वन थिंग मध्ये गेरी कॅलरनं सांगितलेलं आहे, दारू पिऊन गाडी चालवणं आणि फोनवर बोलता बोलता गाडी चालवणं सारखंच आहे. गाणे ऐकणं वेगळा प्रकार आहे. फोनवर बोलणं वेगळा प्रकार आहे. बोलण्यात आपलं ध्यान वाटल्या जाते. तर ध्यानाचा मोठा विषय आहे आणि तुम्हाला जे जीवनात मिळवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सावधान असणं गरजेचं आहे, की आपली ऊर्जा कुठं वाहत आहे? चेक करा आज. प्रॉब्लेमवर तुमचं जास्त ध्यान आहे का सोल्युशनवर तुमचं जास्त ध्यान आहे? तुम्ही एक अनुभव घेतलेला आहे ना? प्रत्येक जणाने घेतलेला आहे. तुम्हाला एखादी गाडी घ्यायची इच्छा उत्पन्न होते, फोर व्हीलर, आणि तुम्ही जेव्हा ते गाडीची इच्छा मनात ठेवता, तर रस्त्यावर तुम्हाला त्याच गाड्या दिसतात. त्या गाड्या आधी पण होत्या, तेव्हा तुमचं त्या गाड्यांवर ध्यान नव्हतं, कारण तुमच्या डोक्यात तो विचार नव्हता. अनुभव करा तुम्ही. आणि ते नॅचरल पाहिजे, असं कृत्रिम नाही. ओरिजिनल एखाद्याला गाडी घ्यायची आहे, बलेनो. त्या माणसाला बलेनोच दिसतील रस्त्यावर खूप. मी जेव्हा जीप कंपासचा विचार केला आणि मग संपर्क झाला आणि शोरूमवर निघालो, घरातून निघता बरोबर पहिल्या कॉर्नरवरच मला एक जीप कंपास दिसली. आता मी जर जीप कंपास बघायला घरून निघालेलो नसतो किंवा माझ्या डोक्यात जीप कंपास नसती, तर माझं ध्यान त्या जीप कंपासवर गेलं नसतं, जी माझ्या बाजूने गेली असती. खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात येत असेल. बघा, जे लोक प्रॉब्लेमवर फोकस करतात त्यांना प्रॉब्लेम दिसतात. 100% जगात दुसरं काहीच दिसत नाही. आप अपना जितना अधिक अवधान करते हैं, वह चीज आपके जीवन में उतनी ही अधिक सबल होती है. ज्या गोष्टीवर तुम्ही ध्यान केंद्रित करता ती गोष्ट सशक्त होते. आपण बिमाऱ्यांवर ध्यान केंद्रित करतो. आपल्याला कुठला आजार होतो, आपली सगळी ऊर्जा आपण त्या बिमारीला देतो. ॲक्चुअली नाही द्यायला पाहिजे. आणि म्हणून ती बिमारी मोठी होते, सबल होते. और जिस चीज से आप अपना अवधान हटा लेते हैं, आपण जेव्हा ध्यान हटून टाकतो, तेव्हा वह मुरझाती, सूखती चली जाती है, टूटती, बिखरती चली जाती है और अंततः विलुप्त हो जाती है. म्हणजे एखाद्या आजारांवर तुम्ही लक्षच दिलं नाही, तो आपोआप गायबही होऊ शकतो. एका ट्रेनरनं असंच चर्चा केली, म्हणे मला ॲसिडिटी कधीच होत नाही. कारण म्हणे मी त्या ॲसिडिटीला एंटरटेन करत नाही म्हणे, झाली तरी त्याचा रिस्पेक्ट करत नाही म्हणे. मी माझ्या कामात असतो म्हणे. पण आपण आजार आले की त्याचा रिस्पेक्ट करतो, त्याचं गुणगान गातो आणि त्याच्यावर फोकस करतो, त्याला ऊर्जा देतो. खूप सारी घरात चर्चा त्या आजारावरच असते मग फक्त. तो केंद्रबिंदू बनतो चर्चेचा. तर हे आपल्याला सोडावं लागेल आणि आपल्याला जे पाहिजे, म्हणून आपण म्हणत असतो, वही सोचो जो आप चाहते हो. आपल्या बोलण्यामध्ये बघा, ऑब्झर्व्ह करा, मला हे नाही पाहिजे, मला ते नाही पाहिजे. आपली ऊर्जा तिथं चालली, की मला काय नाही पाहिजे. मी नेहमी म्हणतो, काय पाहिजे ते बोला. काय पाहिजे त्याचा विचार करा, काय पाहिजे ते बोला. तुमच्या लक्षात आलं असेल या तत्वानुसार हे जे चर्चा आपली चालू आहे, की ज्या गोष्टीवर आपण ध्यान केंद्रित करतो, ती गोष्ट वाढते, सशक्त होते, मजबूत होते आणि ज्याच्यावर आपण ध्यान देत नाही, ती गोष्ट सुकून जाते, मुरझा जाती है, टूटती बिखरती है, अंततः विलुप्त हो जाती है.
तर तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जीवनात पाहिजे नसतील त्याच्यावरचं पूर्ण ध्यान हटवावं लागेल, आणि हे ध्यान हटत नसते कधीच. नवीन ठिकाणी ध्यान लावलं की त्या गोष्टी आपोआप गायब होतात. बरोबर आहे की नाही? एखाद्या मुलाचं ब्रेकअप होते, पण तो जर गममध्येच राहिला, तर तो आयुष्यभर गममध्ये राहील. पण त्याच्या जीवनात जर एक नवीन पोरगी आली, त्यानं जर दरवाजे उघडे ठेवले, तर काय होईल? त्याचं जे फर्स्ट स्टेशन आहे ते गायब होऊन जाईल. कारण त्याचं ध्यान नवीन ठिकाणी लागेल. तर ब्रेकडाऊन, ब्रेकअप लाईफमध्ये येतच राहतात. आपल्या जीवनामध्ये एखादा व्यवसाय आहे, आपला बंद पडला, एखादी नोकरी आपली गेली. तर असं मी वाचलेलं आहे एका ठिकाणी, की जेव्हा एक रस्ता तुमच्यासाठी जीवनात बंद होतो, तेव्हा 50 रस्ते उघडलेले असतात. पण जास्तीत जास्त लोकं त्या बंद झालेल्या दरवाजाकडे बघत रडत असतात जीवनामध्ये, आणि म्हणून उघडलेल्या दरवाजांकडे त्यांचं लक्ष जात नाही. आपण कालच बघितलं, की हर समस्या में एक अवसर छिपा होता है. काल भरपूर चर्चा केली आपण त्या मुद्द्यावर, की जीवनात कोणतीही समस्या येऊ द्या, शोधा की त्या समस्येमध्ये काय संधी आहे तुमच्यासाठी. ती बघणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. जबकि संकल्प हमारी ऊर्जा व संज्ञान को दिशा देता है, गती देता है. त्याच्यासाठी संकल्पाची गरज आहे आपल्याला. व खुद को अंजाम तक पहुंचाने की कोशिश करता है. संकल्प आपण जेव्हा करू कुठल्याही गोष्टीचा, तेव्हा आपल्या जीवनात त्या गोष्टी उतरतील. अवधान वाली चीज के साथ संकल्प की गुणवत्ता का जुड़ जाना, इच्छित परिणाम प्राप्त करने के लिए तुमचं अटेन्शन आणि मग संकल्प, ह्या दोन गोष्टी मिळून तुम्हाला तुमच्या जीवनात इच्छित परिणाम मिळणार आहेत. आकाश व समय में, स्पेस व टाइम में होने वाली असंख्य घटनाओं के घटनाक्रम का संयोजन करता है. आकाश आणि वेळेबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत, की मला एक गाडी पाहिजे. आज मी एक विचार केला, माझ्याकडे फोर व्हीलर नाही आहे आज. पण मला जीवनात प्रखर इच्छा झाली, की मला एक फोर व्हीलर पाहिजे. पण आपण म्हणतो प्रत्येक ट्रेनिंगमध्ये आपण ऐकतो, की स्पष्ट असलं पाहिजे आपलं स्वप्न, की किती लाखाची गाडी पाहिजे, कोणत्या कंपनीची पाहिजे, डिझेल पाहिजे की पेट्रोल पाहिजे, कलर सहित. आपण जेवढं पंच ज्ञानेंद्रियानं ते अनुभव करू, तेवढं डीपर लेव्हलला ते जाईल. आणि मग ती गाडी तुमच्यासाठी बनणं सुरू होते. तिचे टायर बनतात. ह्या घटना घडत असतात सगळ्या, फक्त आपल्याला त्या दिसत नसतात. त्या घटनांचं संयोजन होत असते. उन्हें क्रमबद्ध किया जाता है. पण आपण जेव्हा शंका टाकतो, आपल्यासाठी एखादी बनलेली गाडी आपल्या घरी यायसाठी निघालेलीच असते आपल्या जीवनात येण्यासाठी. पण आपण शंका टाकतो, तर मग अजून दुसरा कोणी असते ज्याची आपल्यापेक्षा प्रखर इच्छा असते, ती गाडी त्याच्याजवळ चालली जाते. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा की नका ठेवू, हे असं होत असते. म्हणून शंका घेऊ नका. आपण म्हणतो ना, विश्वासानं सगळ्या गोष्टी मिळतात जीवनामध्ये. हे सगळं होईल बशर्ते की सफलता के अन्य आध्यात्मिक सिद्धांतों का भी अनुपालन किया जा रहा हो. असं काही नाहीये की फक्त संकल्प इच्छेचा सिद्धांत तुमचा काम करणार आहे. सारे गम पध नी 7 स्वर आहेत. तुम्ही एका स्वराला घेऊन कोणतं गाणं वाजवू शकता का? तुम्हाला जर एक चांगलं गाणं वाजवायचं असेल, तर सगळ्या स्वरांची गरज लागणार आहे. तसं हे 7 सफलतेचे आध्यात्मिक नियम सगळे पालन करावं लागणार आहेत. तुमच्या सायकलचे जर 3 स्पोक तुटलेले असले, तर ती सायकल तेवढा परफॉर्म करू शकत नाही. त्याच पद्धतीनं या 7ही नियमांचं आचरण, अंमलबजावणी आपल्याला आपल्या जीवनात करावी लागणार आहे. आणि ते या ठिकाणी दिलेलं आहे, की तुम्हाला हे सगळं मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला 7ही सिद्धांत तुमच्या जीवनात त्याचं अनुपालन करावं लागेल. ऐसा इसीलिए क्योंकि तब अवधान की उपजाऊ जमीन पर, अवधान की उपजाऊ जमीन म्हणजे तुम्ही सावधान आहे म्हणजे तुमची जमीन उपजाऊ आहे. संकल्प को एक सुव्यवस्थित रूप में कार्य करने की असीम शक्ति प्राप्त हो जाती. यानी आकाश व समय की घटनाओं में
घटनाओं के अंतहीन सिलसिले की व्यवस्था करने की शक्ति, सब कुछ एक साथ, इस अनंत सुव्यवस्था की अभिव्यक्ति का दर्शन हम घास की पत्ती में गवत कसं वाढते ते ऑब्झर्व करा. हे नियोजन आहे, सगळं संयोजन आहे या ब्रह्मांडाचं. कोणी व्यक्तीने करत हे सगळं काम. तुम्ही झाडांचे फुलं बघा, फळं बघा, आपल्या शरीर नाही, शरीर स्थूल आहे म्हणतो ना आपण, सूक्ष्म स्तरावर बघा, रग रग में, आपल्या शरीराला ऑब्झर्व करा. इसका दर्शन हम सृष्टी के हर रूप में कर सकते हैं. प्रत्येक सृष्टीच्या रूपात आपण याला अनुभव करू शकतो की हे कशी काय यंत्रणा आहे, कसं काय हे सगळं चालते. प्रकृति की व्यवस्था हर चीज, हर अन्य चीज के साथ संबंध रहा करती है. सगळ्या गोष्टी एक दुसऱ्याशी कनेक्ट आहेत, म्हणून आपण म्हणतो एव्हरीथिंग हॅज पर्पज. तुम्ही इथं आलेले आहेत 217 जण आणि बाकी डबल ट्रिपल पकडून 250च्या वर. हा योग नाही आहे फक्त, हे जाणीवपूर्वक आपण सगळे या ठिकाणी बांधल्या गेलेलो आहे हे समजून घेण्यासाठी. याचा संबंध आहे काहीतरी, संबंधमय रहा करती है. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्ट आहेत. उदाहरण के लिए शीत निद्रा में चले जाने वाले जीव जब बाहर निकलने लगते हैं तो आप समझ सकते कि वसंत आने को है. सिग्नल देतात ते, सिग्नल. कुछ पक्षी वर्ष के एक विशेष समय में एक विशेष दिशा की ओर प्रवास कर जाया करते हैं. वास्तव में प्रकृति का एक विशाल वाद्य वृंद रचना की तरह, एक बड़े ऑर्केस्ट्रा की तरह, जिसमें हर साज और हर स्वर एक दूसरे के साथ तालमेल में रहता है. और इस वाद्य वृंद रचना का संचालन सृष्टि द्वारा चुपचाप किया जा रहता है. चुपचाप हे होत राहते सगळं. सृष्टी सांगत नाही हे सगळं करताना. हमारा मानव शरीर भी इस वाद्य वृंद रचना का एक उत्तम उदाहरण है, कारण आपणही त्याचाच एक भाग आहे. मानव शरीर की एक अकेली कोशिका, कोशिका आपली प्रतिपल असंख्य कार्य कर रही होती है. आपण झोपलेलो असतो, आपल्याला आळस येतो, आपल्याला झोप येते, आपल्या काम जीवावर येते, पण कोशिका एक आपल्या शरीराची प्रत्येक क्षणाला असंख्य कामं करत असते. और उसे यह भी जानना होता है कि अन्य कोशिका भी तदनुरूप कार्य कर रही हो उसी समय. आणि ह्या जेव्हा या पद्धतीनं कार्य करत नाही तेव्हा आपण म्हणतो कॅन्सर झाला. कॅन्सर काय आहे? कोशिका इंटेग्रिटी मध्ये नाहीत आपल्या, तेव्हा कॅन्सर आहे मग त्या ठिकाणी. आणि म्हणून इंटेग्रिटी खूप इम्पॉर्टंट आहे. एक कोशिका प्रत्येक क्षणाला खूप सारे कार्य करत असते, सोबतच बाकी कोशिकांसोबत ताळमेळ बनवून ठेवत असते. शिशु की रचना कर सकता है आपलं शरीर. आपण उत्पत्ती करतो, आपण निर्माते आहोत. आपण म्हणजे मी नाही, आपण म्हणजे आपलं मूळ स्वरूप, ती ऊर्जा. कविता की रचना कर सकता है. आपण बघतो कविता लिहिल्या जातात. कीटाणुओं का खात्मा कर सकता है. आपलं शरीरात इम्युन सिस्टम आहे, तुम्हाला माहित आहे. सगळे अँटीव्हायरस टाकून आलेलं आहे आपलं शरीर इथं, पण आपण त्याला बिघडवलं आपल्या लाईफस्टाईलमुळे. नॅचरल शरीरामध्ये खूप सारी इम्युन सिस्टम असते. आम्ही ॲग्रीच्या बिझनेसमध्ये होतो. एका शेतकऱ्याकडे मी गेलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि आम्ही सांगायचो की रासायन खतानं जमिनी खराब झाल्या, आमच्याकडे हे जीवाणू खत आहेत, हे टाकले तर तुमची जमीन भुसभुशीत होईल, सुपीक होईल, तिची शक्ती वाढेल, रेजिस्टन्स पॉवर वाढेल, आजार कमी येतील तुमच्या पिकांवर. ते व्यक्ती मला म्हणे, सर मी नैसर्गिक शेती करतो, माझी शेतीमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही एक आजारी वांग्याचं रोप आणून लावा माझ्या शेतात, मी काही टाकत नाही तरी ते सुदृढ होईल.
मग मी त्यांना म्हटलं, सर बरोबर आहे, तुम्हाला आमच्या प्रॉडक्टची आता गरज नाही. हे उदाहरण मला इथं आठवलं की त्यांच्या जमिनीमध्ये ती शक्ती तयार झालेली होती की ते स्वतःच कीटकांचा खात्मा करण्याची शक्ती होती. तसं आपलं शरीर आपण बनवू शकतो. केंगन वॉटर पिऊन, चांगला आहार घेऊन, पूर्ण झोप घेऊन, चांगले विचार ठेवून आणि एक्सरसाइज करून. तारों की गति का भी अध्ययन कर सकता है. आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. क्योंकि परस्पर असीम व अनंत संबंधता वाला साम्राज्य भी तो इस शरीर के संज्ञान और साम्राज्य का ही एक भाग है. हे सगळं काही एकच आहे. हाच याचा सार आहे. आणि आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत कारण 7 वाजलेले आहेत. क्वांटम फिजिक्स, ऊर्जा कशा पद्धतीनं काम करते, संकल्पाचं त्याच्यामध्ये काय महत्व आहे, आणि मला दिसते की ध्यान कुठं आपण लावतो ते किती महत्वाचं आहे, कुठं ध्यान लावायला पाहिजे, कुठून ध्यान हटवायला पाहिजे, हे आज मला तरी या चॅप्टरमध्ये खूप प्रकर्षानं जाणवलं. तर तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद करतो. आणि हे सेशन आज 11वं सत्र आहे आपलं, या ठिकाणी डिक्लेअर करतो कंप्लीट.